ही दृश्य आपण पाहतोय. सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून, सामान्यांकडून आशाताईंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं जात आहे. भय, चिंता या सगळ्या भावनांवर विजय मिळवत बिनधास्तपणे कसं जगावं हे खरं तर आशाताईंनी महाराष्ट्राला दिलेलं देणं आहे. हसता हसता गावं आणि गाता गाता हसत राहावं. उत्तरा केळकर आपण या क्षणी पाहतोय. ज्येष्ठ गायिका. या सगळ्याविषयी बोलण्याकरता आशाताई खाडीलकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आशाताई नमस्कार. आज प्रत्येकाचंच एक मनाचा हळवा कोपरा रीता झाल्याची भावना ही प्रत्येकाच्याच मनी दाटलेली आहे. तुमच्यासुद्धा आशाताईंविषयीच्या बऱ्याच आठवणी असतील. आशाताई. काय आहे, आशा भोसले या जरी आपल्यामधून देहाने गेल्या असल्या तरी त्यांच्या स्वराने आपल्या आयुष्यातला प्रत्येक सेकंद भारून टाकलेला आहे प्रत्येकाच्या. मग तो गरीब असू दे, श्रीमंत असू दे, लहान असू दे, वृद्ध असू दे, प्रत्येकाला आशाताईंच्या अत्यंत दैवी अशा आवाजाने गारूड घातलेला आहे कायम आयुष्यभर त्यांच्या. आणि आपल्या आयुष्यभर ही ते गारूड स्वरांच्या रूपाने तसंच शिल्लक राहणार आहे, यात काही शंका नाही. आशाताई ह्या एक दैवी कलावंत होत्या. त्या देवाकडूनच घेऊन आलेल्या होत्या. उत्तम आवाज, उत्तम बुद्धिमत्ता, चैतन्य जे गाण्यातलं असतं, आणि समर्पणाची भावना, आणि संपूर्ण आयुष्यातली सुख दुःख, चढ उतार ह्या सगळ्यांना त्यांनी आपल्या स्वराने लपेटून घेतलं होतं. आणि ती शाल कायम रसिकांच्या मनावर त्या पांघरत होत्या. त्यामुळे त्यांचं प्रत्येक गाणं हृदयापर्यंत पोहोचत होतं. आणि असं म्हणा ना की काही संपूर्ण कलाविश्वातले नगरच आशाताई कोळून प्यालेल्या होत्या. बालगीत असू देत, भक्तिगीत असू देत, नाट्यसंगीत असू देत, गझल्स असू देत, सर्व प्रकारची गाणी, सर्व जॉनरची गाणी, सर्व भाषातली गाणी त्या गायल्या. आणि ज्या ज्या वेळेला ते गायल्या त्यावेळेला त्या त्या संगीताचा बाज आणि त्याला लागणारा आवाज कसा लावावा हे त्यांना दैवीच उपजत येत होतं. ते शिकवून आलेलं नाहीये. नाट्यसंगीत गाताना जेव्हा दीनानाथरावांची, त्यांच्या वडिलांची जी ओजस्वी गायकी, भेदक स्वर, त्या आवाजाची गोलाई आणि गमक, पण ती स्त्री सुलभ अशी गमक गळ्यामध्ये ठेवून त्या गायच्या. खरोखरच एक आश्चर्यच होता अशा वेळी. म्हणजे आणि आशाबाईंच्या बाबतीत असं म्हणावं वाटतं की लताबाईंसारखा एक कल्पवृक्ष आणि इतका मोठा वृक्ष घरात असताना त्याच वेळेला आपलं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करणं आणि व्हर्सटॅलिटी त्यांच्याकडची जी होती ती विलोभनीय होती आणि दैदिप्यमान होती, आगळी वेगळी होती. आशाताईंना कधीही आपण आपल्या आयुष्यापासून वेगळं करू शकत नाही. कारण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सतत लताबाई आणि आशाबाईंची गाणी आणि त्यांचे स्वर आपल्या कानामध्ये निरनिराळ्या माध्यमातनं पडत असतात नेहमीच. तर ते तसेच अखंड राहणार आहे. आणि आशाबाईंच्या बाबतीत एक वैशिष्ट्य होतं की आशाबाईंच्या गाण्यातले एक्सप्रेशन
प्रत्येक गाण्यातलं नाट्य त्या इतक्या अप्रतिम उभं करायच्या की मला तरी असं वाटतं की आशाबाईंनी गायलेल्या गाण्यावर चित्रण करताना कुठल्याही अभिनेत्रीला फारसा त्रास होत नसावा. कारण आशाबाईंनी त्यांच्या गळ्यातनं सगळा अभिनय त्या उभं करायच्या. त्यामुळं त्या अभिनेत्रीला बरोबर मार्ग दिसायचा की ह्या ओळीवरती आपण काय अभिनय केला पाहिजे. कारण तो अभिनय आशाबाईंच्या गळ्यातनं आधीच व्यक्त झालेला असायचा. हे त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य होतं आशाबाईंचं. माझा आणि आशाबाईंचा फार काही सहवास झाला नाही, पण आशाबाईंना कोण विसरणार, कोण त्यांना नाही वंदन करणार, असा एक अलौकिक स्वर आपल्यामधनं आज देहरूपाने गेला असं म्हणूया. आणि आशाबाईंच्या त्या गाण्याला आमचं सगळ्यांचं कलावंतांचं विनम्र वंदन आणि त्यांच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो आणि त्यांच्या पुढच्या जन्मीही हेच गाणं पुन्हा रसिक मनाला अशीच भुरळ घालत राहो अशी मी देवाजवळ प्रार्थना करते आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देते. नमस्कार. अगदी आशाताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात, भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल. स्वरांचं हे गारुड आज मात्र शरीरदृष्ट्या जरी शांत झालं असलं तरी ते म्हणतात ना की ज्ञानदेवांच्या दारी सोन्याचा पिंपळ होता, पण मंगेशकर कुटुंबियांच्या दारी सुरांचा पिंपळ होता. आणि त्या पिंपळातली, त्या वटवृक्षातली ही 2 पानं आज निखळली गेली आहेत. एक लता मंगेशकर आणि दुसरं आशा भोसले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.